काय म्हणतात पप्पा याला? हा? काय म्हणते त्याला? एनर्जी एनर्जी. पूर्ण नाव काय आहे याचं? रेड बुल. मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. परत आपल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळ सकाळी बघू शकता आपण इथं टोल नाक्यापाशी आलो. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं असेल, काल आपण जत्रेला जाणार आहेत. आता सकाळचे वाजलेत बघा, किती वाजलेत 2 मिनटं दाखवतो तुम्हाला. सकाळचे 5 वाजलेत बरं का. इथं आलो आपण कारण की एकाच दिवसात जत्रा आहे म्हणून सकाळ सकाळी आपण चाललोय. इकडे बघू शकता, इकडे टोल नाका इकडं समोर. तर चला मग आता जत्रेमध्ये जाऊ. इथं आपण चाय प्यायला थांबलो होतो. No, I don't wanna waste what's left. And on we'll go through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on. तर काय आता आपण इथं येऊन पोहोचलो बरं का. तर मला आता काय रात्रीच्या टायमाला काय दिसणार नाही. आता थोडं थोडं अजून अंधार आहे. इकडं पण दुकान लागले, रात्रीचे येऊन मुक्कामाला लागलेत, दुकान लावले तिथं. तर इकडे कार उभारले का या जागी आपले दुकान असते. तर आता आपल्याला लावायचं दुकान. तर काय आता सगळं गाडीतलं माल वगैरे उतरून लावलंय बघा. हे सगळं गाडी खाली झाली. आता गाडी जाऊन तिकडं बाहेर लावायला लागेल आपल्याला पुढं तिथं, कारण की इकडं गाडी लावून जमत नाही. तर होऊ शकतं सगळं सामान वगैरे उतरलेलं आहे. तर आता आपल्या गाडी लावायला जागा बघायचं आहे. तर चला मग गाडी लावायला जागा बघू. इकडं कसं आहे म्हणजे आता तर सकाळ सकाळी काय नसतं बरं का, ट्रॅफिक होतं अजून थोड्या वेळानं गर्दी होती. इकडं बघा, इकडं आहे बरं का आपली गाडी लावायला जागा. Around these walls, fighting to create a song. I don't wanna miss a beat. इकडं बसेल आपली गाडी बरं का. पण इथं गाड्या लागल्यात नाही कार. ही गाड्या गेल्याशिवाय आपली गाडी काय बसत नाही. तर ही गाडी गेल्यावरच आपली गाडी लावावी लागेल. तर चला मग आता ही समोरची गाडी गेली का लगेच आपण आपली गाडी इथं आणून लावू. तर आता आपली गाडी इकडं आणून लावली बरं का, लिंबाच्या झाडाखाली इकडं. तर इकडं बघू शकता, तिकडं गाड्याचं ट्रॉफिक व्हायला लागलं म्हणून असं परत आपली गाडी तिकडं लावून जमत नाही. म्हणून आता एकदा तिकडं आणून लावली गाडी, टेन्शन नाही आता. किंवा इकडं लावली गाडी. तर काय आता दुकान वगैरे जाऊन सगळं सेट झालंय बरं का. इकडे बघू शकता तुम्ही, इकडं मम्मी पप्पा सगळं दुकान लावलंय. मी पण इकडे सगळं दुकान लावलंय. अजून 1 तासभर सगळं गिराईक चालू होईल. आता हळूहळू पब्लिक यायला लागली. चालतो आपण आता जत्रा बघायला. इकडे जत्रा बघा, इकडे एक मागच्या साईडला, मंदिराच्या मागच्या साईडला इकडे नदी बरं का, तुम्हाला नदी दाखवतो आता. तर बघू शकता इकडे तुम्ही, इकडं असं जत्रा आहे. दर्शनला रांग लागली बरं का. दर्शनला एवढं मोठी रांग इकडून असं फिरून लागली. इकडून मेन गेट आहे. तर काय इकडे नदी बघू शकता तुम्ही. 3 नदी इथं एकत्र झाल्यात बरं का. इकडून एक नदी, या साईडला एक नदी, आणि इकडून समोर एक नदी, आणि इकडे एक नदी. पहिलं गेल्या वेळेस आलतो का जरा पाणी कमी होतं, यंदा आता पाणी वाढलेलं आहे. आणि इकडं असं मंदिर भारी असं वाटतं, एकदम भारी प्लेस आहे. त्यावेळेस आलतो मी, तिथपर्यंत पाणी होतं बरं का. तिथपर्यंत पाणी नव्हतं. ते समोर दिसतंय का, तेवढं जर लांब ते तुम्हाला काळं ते आतमध्ये दिसत असेल, तेवढं लांब पाणी नव्हतं. आता पाणी फुल वाढलेलं. इकडून पण नदी, समोरून इकडं असं, इकडं नदी, समोर असं, इकडं धरण आहे येऊ शकता. आणि इकडं मंदिर आहे. एकदम भारी असं प्लेस आहे. सकाळी सकाळी असं भारी, एकदम मन फ्रेश वाटतं इथं आल्यावर. साईडला सगळे असे दुकान लागलेत बघा. इकडं सगळे दुकान इकडं लागलेत. काय आता तुम्ही बघितलं असेल मागायची आपण तिकडं मंदिराच्या इकडे गेलो ते दर्शनचं रांग. तर इथपर्यंत आपल्या दुकानाच्या इथपर्यंत आलं बघा. मंदिर किती लांब पडलेलं आहे, आणि इथं रंग कुठपर्यंत आले बघा तुम्ही. अजून थोड्या वेळाला पार तिकडे जाईल आता. तर काय आता चाललंय, आता आपल्याला भूक लागायला लागली, खायला काहीतरी आणू काहीतरी. आता भूक लागायला काही करून काय डबा पण आणलेला नाही. इकडं रांग बघा तुम्ही.
ते 30 रुपयाला एक 50ला 2. हा कोणच्या पण 2 घ्या 50ला 2. till my shadow turns to sun rays, and on we'll go. तर गायज आता जत्रा संपलेली बरं का. इकडे बघू शकता सगळं गर्दी संपली. आपल्याला जायचं आता दुकान आवरायचं आहे. थोड्या वेळानं दुकान वगैरे आवरून जायचंय. काय एका दिवसाची जत्रा आहे काय 2 दिवसाची काय जत्रा नाही. आपला एक वन डे जत्रा आहे. तर त्याला दुकान वगैरे आवरू आता थोड्या वेळानं. तर गायज आता आपली दुकान सगळं आवरून रेडी झालं बरं का. फक्त तिकडं मम्मीचा माल काढायचं बाकी राहिलेलं आहे. तिकडं आपली गाडी निघते का काय माहिती. ट्रॅफिक मध्ये अडकलेली गाडी. तर चला मग आता गाडी निघते का बघू. मग तिकडं बघू शकता इथं गाड्या वगैरे लावलेल्या. आपली गाडी इकडं आतमध्ये इकडं साईडनं गाड्या लावल्या. तिकडं पण समोरून गाड्या लागले. परत आपली गाडी असं इकडं मागच्या साईडला इकडं घातल्यावर परत ट्रॅफिक व्हायचं. तर आपलं पूर्ण दुकान आवरल्याशिवाय गाडी काढता येत नाही. तर चला मग आपण पूर्ण दुकानावरून गाडी काढू आपली. काय आता बघू शकता तुम्ही फायनल आपण गाडी घेऊन चाललोय. आपल्या दुकानाचे इथं माल भरायला सगळं सामान वगैरे आवरून रेडी झालेलं आहे. तर इकडं बघा. तर काय तुम्ही ट्रॅफिक बघू शकता. आता गाडीत माल वगैरे भरून आम्ही निघलेलो आहे. तर ट्रॅफिक बघा इकडं ट्रॅफिक किती लागलेली आहे. अजून पुढं अजून ट्रॅफिक आहे बरं का. 2-3 किलोमीटर ट्रॅफिक असेल. We'll go through the wastelands, through the highways, till my shadow. तर काय आता आपण इथं टोल नाक्यापाशी आलो बरं का. इथं पुढे तुम्हाला इकडं मागं टोल नाका दिसत असेल इकडं बघा. आणि आता मजाक मध्ये आपल्या पप्पा मला रेड ब्लू आणून द्यायला लागले बरं का प्यायला. इकडं बघू शकता. आणि रेड ब्लू म्हणजे काय जणांना काय वाटते की बिअरच आहे असं वाटतंय. ज्यांना माहित नाही ते काय नाही ते रेड ब्लू म्हणजे एनर्जी ड्रिंक आहे बरं का. कॉमन आहे. तर आता बघा तिकडं पप्पा आणायला लागलेत. तर गायच बघा इकडं काय म्हणतात पप्पा याला. काय म्हणते त्याला. एनर्जी. एनर्जी. पूर्ण नाव काय आहे याचं? रेड बुल्ला. रेड बोली. तर गायच ऐकलं का काय नाव आहे. रेड बोली. The horizon, turn us to thousands. On we'll go. तर गायच आता आपण घरी आलो आणि तर पप्पा इकडे बघा नुसतं गॅस सोडत घरी आल्या लगेच गॅस सोडायला लागले. तर काय आता आपले पप्पा कार्यक्रम बघितले घरी आले लगेच गॅस सोडायला लागले बरं का. ते जाऊ दे होत असतं नॅचरल आहे. पण आता जाऊ दे ते सगळं. आता गाडीत लगेच आपल्याला खाली करायचं आणि सकाळी पप्पा जाणार आहेत माल आणायला. तर चला मग आता फटाफट आपण गाडी वगैरे खाली करून फ्रेश होऊन आणि काय आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करत. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करून जा मित्रांनो. तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.